आपण तुम्हाला म्हणतच लेट येणार आहे म्हणून गेम उघडून जमाना झाला आहे. एंट्री मारतोय आपण. काल काय सीन झाला माहिती आहे का? म्हणजे सकाळीच एक मिनिट सुपल्याकडं हे मला आठवण नाही आली. पाकिट आणायचं ठरलं मी. मध्ये जाऊ पहिलं. बॅग ठेवतो, जर्किन काढतो. त्याचा सीन काय झाला मी तुम्हाला चेंजिंग रूम मध्ये भेटलो नाही जास्त आणि आपण जर्किन वगैरे काढलं आणि आपला स्टँड समोरून आणलं बघा. तर आपण सकाळचा ब्रेकफास्ट मिस केला. संध्याकाळी ना मला आठवणच नाही पाकिट आणायची. तसंच झोपी गेलो आणि सकाळी उठून बघतो काय सगळं रेडी केलं बरं का. मी काय दूध पाकिटच नाही. काय म्हणलं आजचा दिवस कारण की मला आठवणच नव्हती. नेक्स्ट टाइम आता आपण आठवणीनं दूध पाकिट आणून ठेवू. सकाळचा ब्रेकफास्ट मिस केला, दूध पाकिट नाही आणला, विसरून गेलो मी. संध्याकाळी आणून ठेवू, उद्याचं ब्रेकफास्ट करू. आणि रात्री केळं पण संपलं. ते केळं पण मला आणायची आठवण नव्हती. खजूर पण संपले. आणतो जाऊन संध्याकाळी सगळंच आणतो आणि उद्या आपला ब्रेकफास्ट करू. उद्या जे झालं ते गेलं. स्टँड पण मी सांभाळून आणले बॅगमध्ये की काल माझ्या लक्षातच नव्हतं. तुटून गेलं. मग काढताना मला कळलं यार तुटलं. म्हणलं मी टेन्शनमध्ये आलो पास. कसं तरी आपला शूट झाला कालचा. आज काळजीपूर्वक करू बरं का. तर बघा टाइम किती झाला आता. कालच्या एवढेच असतील आपल्यामध्ये काय फरक होत नाही. एवढेच झाले 4:40 झाले. काल पण एवढेच झाले. आज आहे आपला 20वा एपिसोड. तुम्हाला माहितीच आहे स्टिंग आहे आपलं बरं का. लवकर आपण चॅलेंज कंप्लीट करू का. हँडस्टँड चॅलेंज लवकर कंप्लीट केलं ना इच्छाशक्ती होईल. आपण लवकर करू. पुढं आपल्याला चॅलेंज घ्यायला आवडत. हेच आपल्याला मला असं वाटतं की पहिले जे आपण चॅलेंज घेतो ना ते आपल्याला हार्डवर्क जाईल. नेक्स्ट जे आहेत ना त्याच्यानंतर हार्डवर्क आहेत बरं का. आपल्याला येत नाही हे सोप्पं असून बी आपल्याला येत नाही लवकर. कसं माहिती आहे का फोकस राहण्या गेले आणि इसला आपल्याला जागा नाही. आपण एकच टाइम प्रॅक्टिस करतोय, जास्त वेळ नाही करत प्रॅक्टिस. तर आज आहे आपला 23वा एपिसोड. का होती का माहीत धमाल करायचा प्रयत्न करू बरं का. माझी डोळे कसं माहिती आहे का आज डोळे माझे थोडे कचकच होत्यात झपत्यात. मला वाटते की होती का नाही का माहीत. आपण ट्राय करू. ट्राय नाही केलंच पाहिजे. आपला 23वा दिवस आहे तर आज आपण आपल्याला काही फरक पडला नाही. फरक पडायचा प्रयत्न करू. तर चला लवकर जाऊ वॉर्मअप करून घेऊ. आत्ता वॉर्मअप कंप्लीट झाला. माझ्या उजव्या हाताला जास्त त्रास होतोय बरं का. त्रास नाही झाला आज त्रास होतोय. देत नाही बरं का. त्रास होते. मला भीती वाटते. ते काम आहेत आपल्याला पुशअप जमतील का नाही. तरी बी आपण प्रयत्न करू. आपण घेऊ फटाफट. तर आज का होईल त्याला असं वाटते मला. आता भिवायचंच नाही. होईल ते होईल बरं का. तर रेडी आहे का तुम्ही. तर आता रेडी आहे. का होती का नाही. आपला हात दुखतोय पण काळजीपूर्वक करू. नाही पाहिजेत आपला पंत नाम आहे आजू बरं का. हे फक्त बेसिक्स आहे आपला. मला जातीत का नाहीत म्हणून पहिल्या सीटला गेले नाही. पहिल्या सीटला त्याला त्रास होतोय जास्त बरं का. दुसऱ्या सीटला का होती का नाही. सोपी गेली. कसं माहिती आहे का पहिला सीट होता म्हणून आपल्याला नाही गेली. दुसऱ्या सीटला ताकद जास्त लागली. जर आपल्याला उचललं बरोबर नाही झालं कारण की पहिला सीट होता तो. सीटला इझी गेली मला 4. आपण सपोर्ट घेतोय असं. काल गेलो तो डायरेक्ट खालीवरी का नाही तुम्हाला मला समजलं बरं का. तरी आपला जरा दुसरा सेट तिसऱ्या सीटला का होती का माहीत.
प्रॉपर मारला आणि 1/4 हाफ मारला आणि 5वा पूर्ण खाली गेलं तर मला तर 90% फक्त खाली गेलं तर वरी आलं. याच थोडं आपल्याला कालच्यापेक्षा झालं. काल एकदम पावर होते हातामध्ये, काहीच पावर नाही. म्हणलंच पहिलं आलेल्या थोडी कचकच करतात म्हणून लक्षात राहील का नाही. आणि आपली ताकद पण कमी पडली. दमून येईल अजून फॉलो करायचं आहे, करेन. आज थोडं वजन आपलं बघा माझं आता आहे 68 आहे. 2 किलो कमी झालं. अजून 3 किलो कमी करून पस्तरचं न्यायचं आहे आणि तिथंच ठेवायचं. मला वेट वाढायचं नाही, कमी पण नाही करायचं. हेच आवडत नाही वेट, बाकीच वाढून काय करायचं आहे. जसं जसं आपलं वाढत चालतं तसं आपलं शरीर वाढू. एक्सरसाइज थोडी बॅडच झाली कालच्यापेक्षा तर बॅड साईज. तर पहिली एक्सरसाइज कंप्लीट झाली, बॅडला कसं झालं. दुसरी एक्सरसाइज आहे बघा आपली, तुम्हाला माहीतच आहे आणि मला पण माहीत आहे. हँडस्टँड होल्ड आपल्याला आलं. आज का होते का माहीत, माझे डोळे थोडी गुंगतात. तर बघू चला काय रिॲक्शन आहे काय नाही पहिल्या सेटचा. सेटला थोडं 10% तर आलं पहिल्या सेटला. ते जात थांबते कसं माहिती का, गुंगत आहेत. माझं फोकस पण राहणार गेले. झोपलं रात्री 9:30ला झोपलं. टायमाला आपण 4:30ला उठलं. तास तर झोप झाली ना, झाली ती झोप झाली आपली. कुठेतरी आपण चुकते बरं का, म्हणून आपलं बस राहत नाही. लवकर आपण काहीतरी करू, कवा राहते कवा राहत नाही. फोकसचं काहीतरी करायला पाहिजे, लक्षात राहत नाही आपलं. आणि पहिल्या सेटला ते जाते. बघू दुसऱ्या सेटला का होते. पण कचकच करतात माझी बघा. निघाला काही पण साथ देणार ती कवा देत नाही. ते वाट लागते फार. थोडं होल्ड करायला पडलं येतं. म्हणजे कसं माहिती आहे का, 1 सेकंद थांबतोय लगी पडतोय, थांबतोय लगी पडतोय. कुठंतरी माझं चुकते, लक्षात राहत नाही. कुठंतरी चुकते, मला आठवण गेली. दुसऱ्या सेटला आता मला गलती कळल्या 2-3. तिसऱ्या सेटला तेच गलती सुधारायचा प्रयत्न करू आणि तुम्हाला तेच सांगतो. मग तिसऱ्या सेटला बघू का होते का नाही. आपल्याला येतच नाही. आलं आज नाही आलं. ती कुठं द्या माहिती आहे का, राहत नाही. दुसरी भीती वाटते. स्त्री कंबर तर येत राहत नाही. ती म्हणलं तर हातात येत राहत नाही. 4 गलती सुधारलं ना मग आपल्याला जमेल. काही नाही आलं मला सेटला. दुसऱ्या सेटला ऐकलं का आपलं तिसऱ्या सेटला 1 स्पाइक पुशअप. बघू का होते का नाही. तर चला घेऊ. बरं आहे का, पहिला सेट झाला दुसरा सेट झाला तर मला आठवण राहत नाही बरं का. पहिल्या सेटला मी 4 मारलं, प्रॉपर मारलं. दुसऱ्या सेटला 5 मारलं. सेटला आपण मारू कमीत कमी किती मारू, जेवढे गेले तेवढे मारू. आठ मार वाटलं की खेळतो मी, फरकच पडत नाही का. सगळं आपले पाया जात आहेत. कुठेतरी चुकते म्हणून आपल्याला जमत नाही. कुठेतरी आपण चुकतोय. थोडं लक्ष असं नसतं. आपलं वजन आपल्याला उचलत नसेल हा कारण असेल नसता तर काहीतरी कारण असेल. लवकर आपण कारण शोधू
पुढे चालायचा प्रयत्न करू. खूप दिवस माझे ढकलत चालत पुढं. तपासता शिकलं पाहिजे आपल्याला. बरं काही फरकच नाही दिसत आपल्यामध्ये. हा जो आपल्याकडे 10 दिवस बाकी आहेत काहीतरी करायचा. फेब्रुवारीमध्ये दिवस आहेत ना, त्यामध्ये आपल्याला कंप्लीट केलं पाहिजे. ते आपल्याला पुशअप पण मारता आले पाहिजेत. दिवस आज तारीख किती 20 आहे आज तारीख. आज आपल्याकडे 8 दिवस आहेत. लवकर चॅलेंज कंप्लीट आहे. बरं का माहीत का होते का नाही करणं आपली गरज आहे. प्रॅक्टिस करत नाही जाऊ द्या. काय बोलावं काही समज नाही गेले तर आपली ॲडव्हान्स बाईक पुशअप कंप्लीट झाली. तो आपण 4थ्या एक्सरसाइजला रेस्ट केलं. बघा नाही गेले आज काय झाले काय माहीत. आपली बॉडी पार्ट डिस्टर्ब झाली आज. पण लवकर माझं म्हणणं काय माहिती आहे का, आपलं चॅलेंज असं वाटते की आपले चॅलेंज आपल्या हातावर थांबाय आलं नाही एक बार दुसरं पण चॅलेंज लवकर येईल. कारण की मेन महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मेन पॉईंट हेच आहे आपलं बॅलन्स करता आलं ना. म्हणजे काही आहेत अलग आपण माहीत असेल. बरं का मी आताच नाव नाही सांगणार, तुम्हाला माहीत असतील. तर मी काय घेतलं माहीत आहे का, जोपर्यंत आपल्याला बॅलन्स करता येत नाही हातावर आणि पुशअप मारता येत नाही तोपर्यंत आपली पुढली चॅलेंज आपल्याकडून कंप्लीट होत नाहीत. त्याच्यामुळे हा चॅलेंज घेतला पाहिजे. मी ना लागू द्या, लागलायच आता जाऊ द्या. तसंच आपल्याकडे फक्त लवकर चॅलेंज कंप्लीट करू. फक्त 8 दिवसात जे होईल ते होईल. बरं का स्टेप बाय स्टेप करत जाऊ. काही गडबड नाही. कुणाला इंजुरी होणे, मला पण इंजुरी होणे. आपलं पण लांब आहे. फ्रॉग स्टँड. तर पहिलं सेट घेऊ. पहिला सेट कंप्लीट झाला. बघू दुसऱ्या सेटला का होते काय नाही. ताकद कमी वाटते आणि उजव्या जास्त वाटते. तरी मला कळच नाही गेले माझ्या कोणत्या हातावर जास्त प्रेस पडतो आणि कमी पडतो. इकडे कसं माहिती आहे का, एक बार उजव्या हाताला पडतो, एक बार डाव्या हाताला पडतो. त्या दोन्ही बी हातावर फोकसच नाही, प्रेसच पडत नाही. कवा इकडे पडतो कवा इकडे पडतो. मला तर वाटते गलती आपली असेल, जागा बरोबर नसेल. दोन्हीपैकी गलती असेल. 100% माझी गलती असते तर मी मानतोच. माझीच गलती आहे. जागाच काही संबंध नसतो. जी आहे ती आपल्यात असते. बरं का तिसऱ्या सेटमध्ये बघू. आता झालं तिसरं सेट कंप्लीट. वाटते की मला थोडी जागेची गलती आहे. थोडी जागा चेंज केलं. जमलं बरं का. जमलं ना म्हणलं पाहिजे नसतं आपलं जे शक्य होत नाही करायचं. तर आज मी पूर्ण कन्फ्यूज झाले. काय करावं काही कळलं नाही गेले. बरं का सॉरी भावनो, माझ्याकडून काही चुकलं बिकलं तर मला माफ करा. कारण की मी पण बिगनर आहे. तेवढा जोचा अनुभव नाही. हे मात्र आलं ना आपल्याला. दुसरं तिसरं चॅलेंज आपल्यासाठी काहीच नाही. पहिली पायरी आपल्याला अवघड असते सगळ्यांना तर माहीतच आहे. मला पण दमन माहीत होते पहिल्या पायरी किती अवघड आहे काय नाही. तरी चला पहिले मी स्ट्रेचिंग करून घेतो मग तुम्हाला भेटतो. आपला झाला एपिसोड 23वा कंप्लीट. बॅड लक झालं आपलं. काल आपलं गुड लक होतं, आज बॅड लक झालं. लईच दिवस खराब गेला आपला. बरं का 23वा एपिसोड कंप्लीट झाला. माझं काही चुकलं बिकलं तर मला कमेंट करा. मी पण बिगनर आहे. जसं मला जमेल मी तसं करत जाणार. बरं का हा आपला चॅलेंज आहे. किती दिवस लागतील काय नाही एकदम प्रॉपर तुम्हाला सांग. मला फेक बिकी नाही सांगत, खोटं बिटं नाही बोलत. जे आहे ते रिॲलिटी आणि लाईव्ह दाखवतो. बरं का तर आत्ता आपला झाला 23वा एपिसोड कंप्लीट. आणि घरी जाऊ आपण. वे प्रोटीन आणि क्रिएटिन घेऊ घरी.